हा एक असा अवेटेड व्हिडिओ आहे जे मला सगळे विचारत होते कधी टाकणार आहेस, तर हा मी आज टाकती आहे तुमच्यासाठी। जसं मी तुम्हाला या मिनी व्लॉगमध्ये सांगितलं, मी सगळं शेअर करणार आहे। काळूनी कसं काय तिथं बिहेव केलं, त्याचे रिॲक्शन्स वगैरे काय होते, त्यांनी तिथं त्या लोकांना त्रास वगैरे दिला का, ते सगळं मी शेअर करणार आहे या व्लॉगमध्ये। कोण आलंय काळूला भेटायला? कसं शेपूट हालवते, खुश झाला तू? एवढं गंदू झालंय काळू तू, तर एवढं गंदू झालं तू। असं गुन्हे बाळ ग ते, गुन्हे बाळ। काळू चला आता, तुझ्यासोबत काय होणार आहे आज तुला माहित नाहीये। तुझ्यासोबत काहीतरी होणार आहे आज जे तुला बिलकुल आवडत नाही। कोण आलंय? पप्पा आले। पप्पांसोबतच दीदी पण आली आहे। काळू खाली का बघतोय तू? ये पटकन उठ काळू, उठ पटकन, गुड बॉय। हट्टी आहे, चल उठ उठ चल। फटके देन, फटके दीदी फटके देते मग, उठ। ओ त्याचा पाय दुखतोय का? ते काळा आहे, काळू दिसत पण नाहीये। बसला बसला, कम्फर्टेबल काळू, कम्फर्टेबल। काळू किती गंदू झालाय रे काळू। कम्फर्टेबल करू बंद, आता करा बंद। आले बाबा तुझे पप्पा आले। काळू कम्फर्टेबल नाही एकदम। कुठं चालला? बशा। काळूला आता आवडतं कार मधनं जायला, हा ना काळू? विंडो चालू करा, त्याला नाही आवडत। थांबा, सीट बेल्ट लावा त्याला। लेट्स गो काळू। घाबरू नको काळू, काय नाही होणार आहे। घाबरतोय का काळू तू? काय नाही होणार, फक्त हेअर कटिंगला जायचंय आणि ग्रूमिंगला। कसं बघतोय ते इकडं तिकडं। काय केलं? हसतोय। छान छान वाटतंय का? छान वाटतंय काळू? हो म्हणजे फ्रेम कव्हर करतो तू बघू। कोण आहे हा हँडसम बॉय आणि कुठं चाललाय? सगळे लोक बघतायत हा हँडसम बॉय कोण आहे, गाडीत बसला आहे। आणि हे लोक या हँडसम बॉयला कुठं घेऊन चालले? ओ बघू पडशी। बसा खाली, बसा बस। काळू हलू नको, मला भीती वाटते तू पडणार तर नाही ना। कसं इकडं तिकडं बघते, कसं इकडं तिकडं बघते ते। इकडं बघ काळू, काय होतं? आता फायनली आम्ही पोहोचलोय। ओ माय गॉड, दरवाजा नाही ओपन होते। काळू बघ बघत पण आहे पप्पा कुठं चालले ते बघतोय तू? वाव काळू, काळूचं हेअर कटिंग आहे आज। आले पप्पा। चल चल पुढे चल, चल पुढे। पैर में लगा थोड़ा, उसका फ्रैक्चर है उसका पैर, तो ट्रीटमेंट चालू है।
चल ये इकडे. चला आहे, चल मी आहे, चल. चल इकडे काढू. थांबा, त्याला कम्फर्टेबल होऊ द्या. चल. कोण पळत चाललंय? हळू, पायाला दुखतंय ना काळू. चला. चल ये. चल इकडे. दुसरा कुत्रा जवळ असतो. इथं पूल पण आहे. चल इकडे. हो इकडे आत ये. चल. ये. चल. नाही, तो चालत नाही मग. तो भुकतोय काळूवर. पुढे आत नाही चल. चल. बाहेर नाही चला. काय हेअरकट नसतं की हेअरकट आणि वॉश कर. हेअरकट आणि वॉश. हे नेल्स ट्रिमिंग वगैरे काही नीट किती तुम्ही होतं त्याचं? करायचे. पूर्ण फुल ग्रूमिंगचे. फुल ग्रूमिंगचे दोन आवडे, एक हस्की ऑरेंज नाही चालत नाही. पकडले हो? नाही नाही. त्याला पायाला थोडं लागलेलं आहे त्यामध्ये. फ्रॅक्चर आहे त्याचा पाय. शेपूट आलं होतं. आतमध्ये आला होता. आतापर्यंतचा व्लॉग तुम्हाला आवडलाच असेल, पण या पूर्ण व्लॉगचा कुठला पार्ट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो ते मला कमेंट करून सांगा. जसं तुम्ही आत्ता बघितलं, ते बोलले की आम्हाला आतमध्ये अलाउड नाही आहे, कारण त्यांचे जे छोटे छोटे केस असतात ते आपल्या नाकात जाऊ नये म्हणून त्यांनी आम्हाला तिथं अलाउड केलं नाही. आणि मग तिथं गेल्यावर काळू पण थोडेफार नखरे दाखवेल म्हणून आम्ही बाहेर निघून आलो. त्यामध्ये जेव्हा आम्ही आलो, हा डॉग काळूवर भुकला होता म्हणून त्यांनी त्याला थोडा टाईमसाठी बाहेर काढलं. मग तो आतमध्ये बघत होता की काय चालू आहे. जसं स्क्रीनवर दिसतं, इथं डॉगसाठी पूल पण अवेलेबल आहे. आणि मी असं ऐकलंय डॉग स्विमिंग पण खूप एन्जॉय करतात आणि ते त्यांच्या हेल्थसाठी पण खूप चांगलं आहे. मी थोडी तिथं इन्फॉर्मेशन पण काढली आणि मग तिथं ते बोलले की हे पूल ते रेग्युलरली क्लीन पण करतात. आणि इथं बॅक साईडला त्यांचं डॉग शेल्टर पण आहे, ते पण खूप मोठं आहे. जेव्हा आपल्याला आउट ऑफ स्टेशन जायचं असतं तेव्हा आपल्या पेटकडे बघणारं कोणीच नसतं, तेव्हा आपण आपल्या पेटला इथं ठेवू शकतो. आणि ते पण मी जाऊन पाहिलं, ते पण खूप मोठं आहे आणि तिकडचे डॉग्स पण असे खूप खुश वाटत होते. या स्टोअरमध्ये सगळं काही अवेलेबल आहे. डॉग शॅम्पू टू द्या बोल्स, त्यांची खेळणी वगैरे, त्यांचे ट्रीट्स, त्यांचं फूड वगैरे सगळं काही इथं अवेलेबल आहे. येताना काळून इथं सगळं एक्सप्लोर केलं. एका जागेवर बसलंच नाही, सारखं इकडं तिकडं बघत होता. चला आता बघूया त्यांनी कटिंगच्या वेळेस काय काय केलंय.
आता जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय, काळूने काहीच नखरे वगैरे दाखवले नाही त्यांना. सगळं एकदम गपचूप त्यांना कटिंग वगैरे सगळं करून दिलं. आम्हाला खरंच काही असं एवढं एक्सपेक्टेड नव्हतं तो एवढं शांत वगैरे बसेल. आणि तिकडचे स्टाफ पण आम्हाला बोलले हा पहिलाच डॉग असेल जो एवढा शांत बसला आहे. काळू ये 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 कोण आहे? ये 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 गुड बॉय काय कोच दिसतंय ते. बसा बसा. कत गोंदू दिसतोय गोंदू. ह्याचे हँडसम बॉय दिसतोय हँडसम बॉय. प्लीज मला जज करू नका कारण की मी काळूसोबत अशीच बोलते. ही होती पप्पांची रिॲक्शन. खूप लोक असे बोलतात काळू खूप जाडा आहे त्याला जरा कमी खायला देत जावा. पण तो एवढा जाडा पण नाही आहे. त्याची फर एवढी जास्त आहे म्हणून त्याची हेल्थ तशी दिसतीये. हे आहे त्या स्टोअरचं नाव आणि इथं सगळे डिटेल्स वगैरे दिले आहेत. तुम्ही त्यांना कधी पण कॉन्टॅक्ट करू शकता. काळू स्लो माग बसव त्याला पडतो तो पुढं. मागे बसलो. माग बस माझ्यासोबत. दीदी बरोबर बसणार. पुढची सीट कमी करा. कुठे चाललंय ते? कुठे चाललंय ते? पाय भासतायत त्याचे पटकन. चढ चढ काढू चल जायची घाई झाली. आता दीदी कुठं बसणार? त्या साईडनी इकडून बस. चलो. रागवलायस का काळू? हा ना. एवढं फास्ट तर एवढं कधी चाललंच नव्हता तो. गाडीत बसायचं नंतर. हा ना. काळू पुढं बसायचं होतं का तुला? पुढं बसायचं होतं. वरे म्हणते ना मी तुला. होय छोटू काळू रागवलाय का तू? कुठं चाललाय तिथं? बघणार पण नाही का आता? ठीक आहे काळू. साईडला बघून हसतोय तू. हे बघ. अरे एवढं काय रागवायचं त्याच्यात? तुला हेअरकटची गरज पण होती. काळू सॉरी म्हणजे बबू सॉरी. एवढं रागवायचं असते काय काळू कधी? ते बघ. अरे काय मुलगा आहे हा. हट्टी मुलगा झाला एक नंबरचा. ऐक वास नको घेऊ. अरे एवढं इग्नोर. काळू तू दिसत पण नाही याच्यात. ऐक तरी पण मी काय म्हणते तुला राणीला भेटायचंय का? राणीला भेटायचं? तुमच्या दोघांची फ्रेंडशिप करून देते. काळू फ्रेंड्स राणी चालेल. बघ तर इकडे बघ एकदा काळू. असं नाही करायचं. गुड बॉय लोक असं नाही करत. काळू एवढं रागवतंय का कोण कधी? एवढं रागवतात का? अरे काळू व्हेरी बॅड बॉय. काळू ज्याला असं वाटतं पेट्स काय नखरे वगैरे करत नाही. आता तुम्ही बघितलंच काळूचे किती नखरे आहेत आणि तो खूप रागवला होता त्या दिवशी. आणि ही आहे आईची रिॲक्शन. बापरे कसा बाळा तू? जाऊ दे चल उशीर झाला मला.
जसं मी शॉक झाले होते तशी आई पण शॉक झाली होती. जसं मी आधी सांगितलं, या व्हिडिओचा कुठला पार्ट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला ते मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला पण कळेल ते. हा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल, त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि असे अजून व्लॉग्स पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच मस्त व्लॉग सोबत.